पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी 5 तरुण बुधवारी काळमावाडी परिसरात आले होते। बुधवारी दुपारी ते सर्वजण काळमावाडी धरणाखालील दूधगंगा नदीत उतरले होते। त्यापैकी 21 वर्षाचा अभिषेक बाबासो कांबळे हा तरुण नदीतील एका धोकादायक डोहात बुडाला। आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला। या दुर्घटनेमुळे अभिषेकच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला। काळमावाडी धरणाजवळच्या दूधगंगा नदीच्या डोहात बुडून मृत्यू होण्याची वर्षभरातील दुसरी दुर्घटना आहे। अभिषेक कांबळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता। आपल्या 4 मित्रांसह अभिषेक बुधवारी सकाळी राधानगरी तालुक्यातील काळमावाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता। बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास 5 तरुण दूधगंगा नदीपात्रातील काळुकीच्या डोहात फेसाळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले, पण पाण्याचा अंदाज आला नाही आणि अभिषेक डोहातील खोल पाण्यात बुडाला। याबाबत माहिती मिळताच अभिषेकचे वडील बाबासो कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन राधानगरी पोलिसांना माहिती दिली। बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी शोधमोहीम राबवली, पण अभिषेक सापडला नाही। आज सकाळी पुन्हा राधानगरी पोलीस आणि काळमावाडी धरण सुरक्षा रक्षकांनी शोधमोहीम सुरू केली। सुमारे तासाभरानंतर अभिषेकचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला। यावेळी त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता। काळमावाडीमधील याच धोकादायक डोहात आजवर 10 पेक्षा अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय। पोलिसांनी या परिसरात प्रवेशबंदी जाहीर केली असतानाही अनेक पर्यटक इथंच येतात आणि धोकादायक नदीपात्रात उतरतात। त्यामुळे आता कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था ठेवून या परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करावी अशी मागणी होतीये। दूधगंगा नदीपात्रातील इथल्या डोहामध्ये उंचावरून पांढरं शुभ्र फेसाळणारं पाणी पडतं। त्याचा आनंद घेण्यासाठी तरुणाई या भागात येते, पण त्यातून अनेकांचा जीव जातोय।